नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, काही व्हेजिटेबल्स, मिक्स व्हेजिटेबल घेऊन आपण एक अशी मस्त ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत आज. तर या ठिकाणी मी एक बेबी कॉर्न घेतला आहे, पेपरिका आहे, लाल शिमला मिरची आणि पिवळी शिमला मिरची आणि ब्रोकली. तर सर्वांना छान स्वच्छ साफ करून अशा छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट केलेला आहे. मक्का सोलून घेतलेला आहे, धुवून घ्यायचे आणि कढईमध्ये तेल ठेवायचे आणि तेलामध्ये आधी लसूण टाकायचं आहे कापून आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या आहे आणि लसणामध्ये परतून घ्यायचे आहे. थोडा वेळ छान वाफवून घ्यायच्या. अशाच तेलामध्ये भाज्या छान तळसून घेतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसं भाज्यांपुरतं. नंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत आपण. छान मिक्स करून घ्यायचं. छान अशा कलरफुल भाज्या आहेत आणि खूप हेल्दी असतात खायला. एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने एक वाफ काढून घेतली म्हणजे एक 10-1 मिनिटच फक्त परतायचे, जास्त नाही. एकदा चेक करायचे. थोड्या भाज्या शिजत आल्या की नंतर गॅस बंद करून या भाज्यांना बाहेर काढायचे, थंड करायला ठेवायचे. इथे कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि काजू एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. याला पण तेलामध्ये परतायचे. भाज्या काढल्या की त्याच कढईमध्ये छान असं परतून घ्यायचे सगळं साहित्य. आधी कांदा टाकायचा आहे आणि नंतर बाकीचं साहित्य एकत्र सगळं काही भाजून घ्यायचे. छान थोड्याशा तेलामध्ये परतत राहायचे अधूनमधून आणि छान भाजलं गेल्यानंतर काढून घ्यायचे, थंड करायला ठेवायचे आणि नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचे. छान असं वाटण करायचं याचं. बघा, इथे छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, छान बारीक. आता स्वच्छ कढईमध्ये तेल टाकायचे, जिरं आणि हिंग टाकायचे जेणेकरून पचायला जड जात नाहीत भाज्या. आता कसुरी मेथी टाकायची आहे, सुरुवातीला पण टाकायची आणि शेवटी पण टाकायची आहे, सुवास छान येतो त्याचा. आता वाटून घेतलेलं वाटण टाकायचे आणि परतून घ्यायचे तेलामध्ये. फार जास्त वेळ लागत नाही कारण आधीच आपण भाजून घेतलेलं होतं. छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यात टाकायचे मसाला. तर इथे मी किचन किंग मसाला यूज केलेला आहे. तुमच्या घरामध्ये जोही गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात, पण जर तुम्हाला ग्रेव्ही हॉटेल स्टाईल पाहिजे असेल तर किचन किंग मसाला नक्की टाका. इथे काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे, तिखटाला कमी असते पण रंग छान येतो. आता हळद टाकलेली आहे, थोडा घरगुती गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचे भाज्या छान. छान मिक्स करून घ्यायचे आणि तोपर्यंत भाजून घ्यायचे जोपर्यंत मसाला कढई सोडत नाही तोपर्यंत. इथे मी थोडा कमी तेलाचा वापर केला आहे कारण भाज्या तेलामध्ये तळसून घेतल्या आहेत, त्यामुळे नंतर छान असा तवंग त्या तेलामुळे पण येतो. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आणि ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे, परत परतायचे छान. लक्षात घ्या, इथे मसाला भाजायचा खूप गरजेचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, ग्रेव्हीपुरतं. भाज्यांमध्ये अगोदर आपण ॲड केलेलं आहे त्यामुळे बेताने वापरा मीठ. छान मिक्स करून घ्या. आता झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढल्यानंतर बाकीच्या आपल्या ज्या भाज्या आहेत त्या संपूर्ण ॲड करायच्या आहे त्यामध्ये आणि आवश्यक असल्यास थोडं पाणी ॲड करू शकता, जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढं. आता भाज्यांमध्ये ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची आहे आणि शेवटी कसुरी मेथी छान हाताने कुस्करून व्यवस्थित अशी ग्रेव्हीवर सोडायची आहे. बघा काय तवंग आलाय भाजीला, मस्त, खूप टेस्टी होते. अशा भाज्या वापरून
आपण छान अशी ग्रेव्हीची भाजी रेडी केली आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोचवा. थँक्यू.